तर थोड्याच वेळात मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहता, शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर जरांगेंची पत्रकार परिषद होतीये आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। गिरीश, सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे आपली भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करतील। नक्कीच आता आपण पाहतोय की महाराष्ट्राचे सचिव सुमन भांगे आणि मंगेश चिवटे जे स्वीय सहाय्यक आहेत मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये, हे दोघे या ठिकाणी पोहोचलेले, त्यांच्यासोबत काही अधिकारी सुद्धा आहेत आणि एक ड्राफ्ट जो आहे, फायनल ड्राफ्ट, तो इथे दाखवला जाईल जरांगे पाटील यांना आणि वकिलांसोबत ही चर्चा केली जाईल। जवळपास अर्धा तास ही चर्चा चालेल अशी माहिती आहे। सध्या ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीच्या अंतिम पत्रकार परिषद एक घेतली जाईल। जरांगे पाटील आणि या ठिकाणी आपला जो निर्णय आहे तो जाहीर करणार आहे। आता त्यापूर्वी एक बैठक सुद्धा आहे आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद आणि मग होणार आहे, या सभेला ते संबोधित करणार आहे। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। कोणकोणते मुद्दे असणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, सध्याचे अपडेट्स। नक्कीच सध्या बैठक अगदी काही 2 ते 3 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। सरकारचं सगळं शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मनोज जरांगे यांच्या वकिलांसोबत चर्चा पूर्ण होत आलेली आहे आणि त्या अगदी काही क्षणांमध्ये सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करायला सुरुवात करणार आहेत। सरकारच्या शिष्टमंडळाने जो ड्राफ्ट आणलेला आहे त्या ड्राफ्टमध्ये बदल सुचवून त्यानुसार नवीन JR काढण्याची सुद्धा सरकारची या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे। मिळालेल्या महत्त्वाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना जर का JR मान्य झालं, पत्र जर मान्य झालं तर ते राजपत्र आणि JR स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या हाताने मनोज जरांगे यांना देण्याची शक्यता आहे आणि आज कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे। मात्र सरकारच्या शिष्टमंडळाला या चर्चेतून किती यश येतंय, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांचं मन परिवर्तन करण्यात किती यश मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या APMC मार्केटच्या परिसरामध्ये मराठा समाजाची जी हजारो लाखो कार्यकर्त्यांची जी गर्दी झालेली आहे ती गर्दी पाहता सरकार सुद्धा या सगळ्या मागण्यांकडे गांभीर्याने बघत असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत सुमंत भागे आणि त्यांच्याच खात्यातले अनेक कायदेतज्ञ अभ्यासक हे सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि हे सगळेजण कायद्याच्या दृष्टिकोनातून JRच्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे यांना सखोल मार्ग आहे, त्यांना पुरेपूर माहिती सुद्धा देणार आहेत। कोर्टामध्ये कुठले JR टिकू शकतात, कुठला JR काढता येऊ शकतो, कुठल्या JRच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं या संदर्भातली सुद्धा माहिती देणार आहेत। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार।